नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये अर्थात तुम्हाला थंबनेलवरूनच कळालं असेल की कुठला टॉपिक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोरडी देवपूजा, रोजची जी आपण देवांची पूजा करतो ती कोरडी देवपूजा कशी करावी, कोरडी देवपूजा म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, यामागे शास्त्र काय आहे आणि कशा प्रकारे पूजा करावी जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागणार नाहीत. आणि बघा, सध्या धक्काधक्कीच्या जीवनात जे खूप बिझी लोक आहेत, ज्यांना देवपूजा करायला म्हणजे वेळ मिळत नाही, त्यांनी अगदी 2 मिनिटात ही देवपूजा करू शकता आणि देवपूजेचं पुण्य पूर्ण फळ मिळवू शकता. आणि या 2 मिनिटाच्या पूजेने देखील तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाहीत. बऱ्याच वेळेला आपण घाबरतो की अशा प्रकारे केलं तर देव आपल्यावरती कोपेल का, किंवा काही श्राप वगैरे लागेल का, किंवा असं काहीतरी आपल्या मनात भीती असते. पण नाही, बघा, अशा प्रकारे जर तुम्ही कोरडी देवपूजा म्हणजे काय तर बिन पाणी घेता. आता रोज आपण काय करतो की म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालत असतो, पण एखाद्या दिवशी आपल्याला खूपच काम आहे, खूपच बिझी आपण आहोत, अगदी अर्जंटली कुठेतरी जायचं आहे, सकाळी लवकर निघायचं आहे, तर आपण बघा, आंघोळ केल्याशिवाय किंवा आपलं आवरल्याशिवाय आपण घरातून बाहेर पडतो का, तर अजिबात नाही. तसंच बघा, कोरडी देवपूजा मी स्वतःचं सांगते, मी तरी अजून कधीही केलेली नाही. कितीही वेळ असो, मी घाई गडबडीत कविना देवपूजा करते. पण पुढे कधीतरी किंवा तुमच्यासोबत माझ्यासोबत कधीही अशी एखादी म्हणजे परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला अर्जंटली कुठंतरी जायचं आहे आणि खूप घाई गडबड आहे, त्यावेळी अशी कोरडी देवपूजा अगदी 2 मिनिटात आपण करू शकतो. जेणेकरून आपण बाहेर गेल्यानंतर बाबा माझी देवपूजा राहिली असं आपल्याला चुनचुन लागणार नाही, किंवा असं आपल्याला वाटणार नाही. म्हणजे आपण देवपूजा ही करून अगदी निवांत बाहेर पडू, देवपूजेमध्ये आपला वेळ पण जाणार नाही आणि आपली देवपूजासुद्धा निवांत होईल आणि त्याचे दोष पण आपल्याला लागणार नाहीत. तर अगदी साधी सोपी पूजा आपण करायची आहे. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही रोजच अशी पूजा करा, अजिबात नाही. ज्यावेळी खरंच तुम्हाला गडबड आहे, खूप काम आहे, त्याच वेळी तुम्हाला ही पूजा करायची आहे. नाहीतर ताई आम्ही रोज अशी पूजा करू शकतो का, तर नाही. बघा, तुम्हाला तरी पटतं का अशी देवपूजा करणं? मला तरी पटत नाही. तर बघा, काय करायचं, आता रोजची पूजा आपण कसं करतो की रोज आपल्या देवपूजेच्या भांड्यामध्ये पाणी वगैरे घेतो. सगळ्यात पहिले प्रत्येक मूर्ती जी असेल ती म्हणजे प्रत्येक मूर्तीला वेगवेगळी अशी आंघोळ घालतो, ते पाणी सेपरेट ठेवतो, परत दुसरं पाणी घेतो, मग देवांना म्हणजे म्हणतो ना की हे वस्त्र वगैरे जे आहे ते बदलतो, देवांना स्वच्छ करतो, पुसतो, मग हळद कुंकू अक्षता अगदी म्हणजे देवपूजेला आपल्याला नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास तरी जातोच. तर अशी देवपूजा न करता बिन पाणी घेता कोरडी, आता त्या कोरडी देवपूजा यातच सगळं दडलेलं आहे. कोरडी म्हणजे अजिबात पाण्याचा एकही थेंब न घेता तुम्ही देवपूजा करायची आहे. तर असं आता पहिल्यांदा काय करायचं बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला स्वच्छपैकी आंघोळ करायची आहे. आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला इथे देवघरासमोर बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून, आता नेहमी तुम्ही जर पहिल्यांदा मी सांगते, देवपूजा करत असताना जर आसन तुम्ही घेत नसाल बसायला, तर ही खूप मोठी चूक तुम्ही करताय. अशी म्हणजे कोरडी देवपूजा करा किंवा नेहमीची देवपूजा करा, पण बसण्यासाठी आसन हे घ्यायचंच. त्याच्यामुळे काय होतं की देवपूजेचं सगळं फळ हे आपल्याला मिळतं. ज्यावेळी तुम्ही म्हणजे आसन घेऊन न बसता जर देवपूजा केलीत तर ते भूमिदान होते. ते पूजेचं जे काही फळ आपण त्यांना आंघोळ घातलेली असेल किंवा म्हणजे देवांना हळद कुंकू अक्षता नैवेद्य दाखवलेलं असेल, त्यांची पंचोपचार पद्धती पूजा जे काही आपण केलं ते सगळं भूमिदान होतं. आपल्याला त्याचं जराही फळ मिळत नाही. म्हणून कशीही देवपूजा करत असताना तुम्ही नेहमी बसण्यासाठी आसन घ्यायचं. त्याचबरोबर सेवा करतानाही कुठलीही सेवा करा, नेहमी गुरुमाऊली सांगतात की बसण्यासाठी आसन घ्यायचं, तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. कळालं? आता हा विषय निघाला म्हणून मी सांगितलं. तर बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा, आता कोरडी देवपूजा म्हणजे अगदी 2 मिनिटात आपल्याला ही पूजा करायची आहे. तर आता काय करायचं, हे तुमच्याकडे जर असे फोटो वगैरे असतील तुमच्या देवघरात, तर एक स्वच्छ कापड घ्यायचं. त्याच्यानंतर स्वच्छ कापड घेऊन हे सगळे फोटो जे आहेत स्वच्छ पुसून घ्यायचे. कळालं? स्वच्छ पुसून घ्यायचे. अगदी जरासुद्धा तुम्हाला पाणी वगैरे घ्यायचं नाही. स्वच्छ कापड घ्यायचं,
पुसून घ्यायचं सगळं. फोटो असेल, मूर्ती असतील, ह्या ज्या काही मूर्त्या आहेत, मग ज्या पण तुमच्या घरात मूर्त्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायच्या आणि आहे तिथे ठेवून द्यायच्या. कळालं? फोटो पण स्वच्छ पुसून घ्यायचे, मूर्ती पण आहे तिथे स्वच्छ पुसायची आणि आहे तिथे ठेवून द्यायची. सगळ्या मूर्तींना हळद कुंकू जे काही असेल, आता ज्योतिबाची जर तुमच्यात टाक असेल, म्हणजे कुलदेवीचा टाक वगैरे असेल तर हळद कुंकू लावून घ्यायचे. म्हणजे हळद कुंकू, अक्षता ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या. महाराजांना चंदन किंवा अष्टगंध लावायचं आणि त्याच्यानंतर जिथे ज्या त्या जागी जे ते देव ठेवून द्यायचे. कळालं? आता ठेवून दिल्यानंतर सगळ्यात पहिले बघा, आधीचं जे काही आपण फुलं वगैरे होते, मी सांगायला विसरले, सॉरी, माफ करा, पण फोटो वगैरे पुसण्याच्या आधी, कळालं? फोटो वगैरे पुसण्याच्या आधी म्हणजे आता तुम्ही इथे सगळ्यात पहिल्यांदा बसलाय, आसन घेऊन बसलाय, त्याच्यानंतर हे जे काही आहे हे आतलं म्हणजे स्वच्छ एकदा पुसून घ्यायचं, जाळी वगैरे असेल तर. आणि त्याच्यानंतर आदल्या दिवशी जे काही निर्माल्य आहे, म्हणजे फुलं वगैरे जे काही आपण हार वगैरे घातलं ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर फोटो मूर्त्या स्वच्छ पुसून घ्यायचं कापडाने, म्हणजे कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं, पाणी घ्यायचं नाही, स्वच्छ कोरड्या कापडाने सगळं पुसून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मूर्त्या आणि फोटो आहे तिथे ज्या त्या जागेवर ठेवून द्यायच्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही हळद कुंकू, अक्षदा, काही मूर्त्यांना आपण गुलाल लावतो, काही मूर्त्यांना आपण अष्टगंध लावतो, तर जे ते आहे ते लावून घ्यायचं. महाराजांच्या मूर्तीलाही अष्टगंध चंदन लावून घ्यायचं. त्याच्यानंतर फुलं असतील तर आणि हळद कुंकू वगैरे म्हणजे लावल्यानंतर जे आपलं म्हणजे अगरबत्ती वगैरे असते ते प्रज्वलित करायचं, दिवा प्रज्वलित करायचा. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे फुलं असतील, फुलं अर्पण करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर बघा, हे गंगाजल आहे, तर हे गंगाजल असं केंद्रात पण मिळतं बरं का. केंद्रात तुम्ही म्हणजे तुमच्याजवळ जर दिंडोरी प्रणीत केंद्र असेल किंवा कुठल्याही धार्मिक दुकानांमध्ये तुम्हाला हे गंगाजलाची बॉटल अगदी मिळून जाईल. तर हे गंगाजल काय करायचं, अगदी आता गंगाजल हे किती पवित्र असतं तुम्हाला माहितीच आहे. तर हे एका फुलावरती थोडंसं म्हणजे हे जल घ्यायचं आणि सगळ्या देवांवरती असं शिंपडायचं. थोडं म्हणजे असं शिंपडल्यागत करायचं. म्हणजे असं थोडं फुलावरती घेऊ ना, आपल्या हाताने नाही शिंपडायचं. फुलावरती घ्यायचं गंगाजल आणि थोडं असं शिंपडायचं. कळालं? त्याच्यानंतर तुम्ही मग फुलं वगैरे अर्पण करायची आणि धूप दीप अगरबत्ती लावायची. आणि जे काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा. आणि नैवेद्य म्हणजे काय, तुम्ही साखर, खडीसाखर जे काही रोज दाखवता ते दाखवायचं. आरती करायची, वेळ असेल तर आरती नक्की करा. आणि जे काही तुमच्या गुरूंचं तुम्ही नामस्मरण 5 मिनटं करा. आता तुमचे गुरु कोण असेल, महाराज, स्वामी समर्थ महाराज असतील तर 5 मिनटं, म्हणजे जर वेळ असेल तर, नसेल तर काही हरकत नाही, पण वेळ असेल तर तुम्ही 2 मिनटं 3 मिनटं थांबून इथं नामस्मरण करा. 11 वेळासुद्धा नामस्मरण तुम्ही करू शकता. सगळी देवपूजा झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळायची, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि 11 वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. पण पहिल्यांदा सांगते की फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर थोडंसं गंगाजल जे आहे ते शिंपडायचं. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर नाही शिंपडलं तरी चालेल, काही हरकत नाही. कळलं? काही हरकत नाही. नाही ताई आमच्याकडे नाही आहे, मग काय करू? नसेल तर काही हरकत नाही, राहू दे. पण असेल तर थोडं गंगाजल तुम्ही शिंपडा. कळलं? तर अशा प्रकारे तुम्हाला रोजची ही म्हणजे कोरडी देवपूजा आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. जर खूपच काम आहे, वेळ आहे, त्यावेळी अशी देवपूजा करा. आणि अशी देवपूजा ज्यावेळी तुम्ही कराल, आणि हो, वेळ असेल तुम्हाला तर जे काही आपण वस्त्र अंतरलेलं असतं खाली ते सुद्धा तुम्ही बदलू शकता, वेळ असेल तर. नसेल तर म्हणजे पहिल्याप्रमाणे मी कसं सांगितलं तसं करू शकता. आणि वेळ असेल तर तुम्ही देवांचे वस्त्र बदलू शकता. कळालं? फक्त ह्या देवपूजेमध्ये आपल्याला वेळ कधी लागतो तर वेळ बघा, ज्यावेळी आपण एका ह्याच्यात म्हणजे देवपूजेच्या भांड्यात पाणी घेऊन प्रत्येक देवाला आंघोळ घालायचं, पुसायचं, स्वच्छ करायचं, हळद कुंकू, यामध्ये आपला बराच वेळ जातो. तो वेळ वाचवून आपल्याला अशा प्रकारे कोरडी देवपूजा करायची आहे. ही देवपूजा रोज करायची नाही. कळालं? अजिबात म्हणजे ही पूर्णपणे मला तरी पटत नाही की रोजच अशी तुम्ही देवपूजा करताय, तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही रोज अंघोळ न करता राहू शकता का? नाही. आता बघा, कधीतरी आपल्याला बरं नसलं किंवा काहीतरी आपण आजारी आहे
ठीक आहे, आपल्याला आपण हातपाय स्वच्छ धुतो, फ्रेश होतो, ठीक आहे. तसंच म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला जर खूपच काम आहे तर अशी देवपूजा तुम्ही करू शकता. आणि या अशा प्रकारच्या देवपूजेने तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही. बऱ्याच वेळेला कमेंट्स आल्या की ताई, कोरडी देवपूजा केल्याने आपल्याला दोष लागतात का, किंवा आपण एकही थेंब पाण्याचा घेत नाही, मग देवांना आंघोळ घालत नाही, मग दोष लागतात का? तर अजिबात नाही. तुम्ही अशा प्रकारे सगळी देवपूजा करा, तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही. कळालं? तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.